मंडळी, मनोरंजनाची निखळ वारी घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज संगीतात आव्हान देणार आहेत त्यांच्याच घरी राहणाऱ्या शेवंताला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्य मल्हार अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. उठ 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 चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा, कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा, शांत, डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता, नमस्कार कर, पाय पड पाय पड पाय पड त्यांच्या. हा ये, आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे ते, गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय, अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. हा, मला सांग, तुला स्टेज म्हणजे काय माहिती आहे? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ, ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा, शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. जे पाहिजे रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून माकून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचं आहे. काय झालं हस? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवे नाही. काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा, असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस, कुठून हे सगळं म्हणायला? हा, चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे, ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए, रिकामा करा रे स्टेज. एक पंडितजी. नमस्कार. पंडितजी, या ओळखलात का मला? नाही. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं, सूत्रसंचालिका. हा 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 हा, अच्छा 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 अच्छा, आपणच का त्या? हा, ईशा वडनेरकर लपवून दे बाई. मीच. आणि तुम्ही मी ओळखते मी? गाणपोपट पंडित सुमारिया चौघुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं, चेला चेला असं. छोड ना यार. अरे येणारच का रे? माफ करा जरा. छान आहे. होय, होय, वा वा. हे मजाशीर आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ आहे हा. आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. हा, हा, आपण हा. त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम का का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली, आता खूप झालेली आहे. प्रेक्षक आले. आलो. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा हा, हा, झाला हा. की तुमचे जे नातेवाईक आलेत ना त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी हा. त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही अरे हरकत का नाही. नाही, माझे नातेवाईक. एक मिनिट. माझे कोण नातेवाईक आले तिकडे? आ? माझे नातेवाईक नाही आलेत कोण. ए ए ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही, आमचे नाही नातेवाईक आले. आलेत ना ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या. गुरुजी आपली पिरिया आहे, पिरिया. वाजवे नाही कानफडात. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी. किती शांत वेळा बस सांगितलं. बोलवू का त्यांना? शेवंता आणि पिरिया? त्यांना नाही, इथेच नाही, बसू द्या. गरज ताई, नाही या आहे. तुम्ही. या ताई, ती कशी आली इथे इकडे? बसा. या ताई. हा, त्या इथे विंगेतून. सॉरी, पण म्हणजे नाही आहे जागा, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं. या इथे बसतील. पाणी वगैरे देऊ. आली आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा. मालक, मी तुमचा कार्यक्रम बघायला आले. गरज नाही है.
कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा याला ह्या नको असं का बोलताय तुम्ही हा? ते रसिका प्रेक्षक आहेत, तुम्ही असं नका वागू त्यांच्याशी. आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे? उलट यांनी काय तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे. वाजवा नाही. शांत बसायचा तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू जा, गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा. बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे ना जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही. माझं पण गुरुकुल आहे. तुझा कुठलं गुरुकुल आहे? हेच काय गुरुकुल आहे? एक अहो, मिनिट, नाही. तुम्ही गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात? मी गुरुमा आहे. हे कुठले गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? मी गुरुमा शेवंत आहे. आणि मी यांची शिष्या पिरिया. पाया पडतो. अरे इकडे. तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की पाय वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम? ऍक्च्युली यांची गरज त्यांना नाहीये. विंगेत बसू द्या आपण. अहो, सुरू गरज करू. नाहीये त्यांची. वळंबले. मला की 1 मिनिट हे जरा इथं या माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी काही बोलायचं. गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट बोल. माझी नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट आवाज- म्हणणं आवाज- आधी नीट ऐका. आवाज- एवढे लोक हिथं जमले ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने. हा घरी जसं फरशीवर बसून एकताना तसं हसायचं नाही यार. हसायचं. माझी शिष्य आहे ती तिच्याशी तिला नीट सांग बोलायचं. हसायचं मी नाही. माझं हा. काय ते बघून तू घे. आणि हळू इथे मला वेगळे असू दे मानव. तसं वागा मग आणि तसं गा मग हिथं माहितीये रेकू नका. आणि पहिला हा कार्यक्रम संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे. माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा. आणि ए दाढी तुला बी सांगून ठेवते, बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची, ह्यांच्या हातात द्यायची नाही. नाही, माझा नाही. पगार तरी सुटालो. आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं. हा, पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का? करा करा चालू करा. तुम्ही तिथे बसता का? आम्ही बसतो इथं. आपण, नीट गा. लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा. हा तिथे काही लागलं तर सांगा. पंडितजी बसून घ्या. होय, होय. सुरू करूया ना? होय, होय. तुम्ही तयार आहात ना? होय होय मी तयार. हा बर. पडदा द्या. अहो मागताय कशाला? त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही की पडदा लांब लांबच तिकडे. करूया का पंडितजी? हो कर. नको द्या करायला. द्या पडदा द्या. सगळ्यांसमोर, हा? फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार प्रणाम आदाब. तर वा पंडितजी आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत. वा 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 पंडितजी. गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत. ते वा 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 पंडितजी वा. तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. असे लाभले पाहुणे जे दिसतात सरधोपट. असे लाभले पाहुणे जे दिसतात सरधोपट, पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट. गान पोपट. गुरुजी इज्जत काढली आहे त्यांनी. नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर. मध्ये मध्ये बोलू नकोस. शिक जरा. हा ये. तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी हो हो पंडितजींना. अगदीच अगदीच. बुवा बुवा बुवा. उलट आहेस जरा. कोण आहेत ते? माफी माग त्यांची. पाया पड त्यांच्या. माफ करा माफ करा. मागे बस तिकडे. मागे बस. तर आपण पहिलं चुकलो मी. पुष्प होय होय. माळूया. अगदीच, अगदीच. बघतायत. वा पंडितजी. नमस्कार. मी पंडित गानपोपट सुमारिया चौघुलिया.
आणि मी सूक्ष्म पोपट दत्तू मोरिया स्वातीचा नवरिया. कशाला शहाणपणा करतोस हा शहाणपणा कशाला करतोस हा? तुला काय कळलं फक्त निरीक्षण करायचंय कळलं का तुला निरीक्षण कर हा तिकडे. वा 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 पंडितजी बलम परदसिया बलम परदेसिया बलम परदेसिया बलम परदेसिया बलम परदेसिया ओ बलम परदेसिया बलम पर बलम परदेसिया बलम परदे इकडे 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 तू इकडे तू इकडे पंडितजी, नाही नाही असू दे नमस्कार या इकडे इकडे एक तू इकडे ताई. या. आली मोरणी आली मोरणी आली हा कशाला मध्ये मध्ये हसता तुम्ही मस्करी वाटली माझं गाणं माझं संगीत माझी मस्करी वाटली तुम्हाला तुमचं गाणं आम्ही कुठे काय बोललो? तुझ्या आता झेंज्या उपटेन मी जास्त बोललेस ना झेंज्या उपटेन तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीशी माझ्या शिष्याशी बोलू शकत नाही तुझ्या कळलं ना? विद्यार्थिनीला सांग की माझं गाणं सुरू झालं हसायचं नाही तुम्ही पण कॉमेडी गाणं बंद करा ना. अरे कुठे कॉमेडी गायलो अरे कोण गाते आता अरे, इथे? हे असंच असतं ते. हेच comedy आहे. मला नाही, आम्हाला एक मिनिट तुम्ही ज्या प्रकारे पंडितजींवर डाफरताय तुम्ही नक्की कोणीतरी महान असणार कोण आहात तुम्ही गुरुमा आहे मी अरे कुठली गुरुमा मोठी शहाणी गुरुमा तू एवढी मोठी शहाणी आहे दरवेळेला मला चॅलेंज देतेस असू द्या. हे हा एक चाललाय इकडे इसले पाय की लगेच जातोस तिकडे पडायला मी आहे ना तुझा गुरु माझा पण नाही एकदा तरी पडला सालापासून नाही बस झालं तू मोठी शहाणी आहेस ना एवढी माझं बी गुरुकुल सगळ्यांचं आहे ऐक, हा. माझं गुरुकुल आहे आणि माझ्या गुरुकुलामध्ये बी शिष्य आहेत माझे. बरं ठीक आहे या सगळ्यांसमोर मी तुला चॅलेंज देतो माझ्या बरोबर आता जुगलबंदी करून दाखव अहमद अहमद शास्त्रीय संगीताची जुगलबंदी अहमद खरंच बोलताय पंडित? येस येस क्या बात आहे रसिको आपल्यासाठी पर्वणीच आहे एवढे मोठे पंडितजी आणि गुरुमा यांची जुगलबंदी आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे नक्की अगदी नक्की आवाज अरे स्वीकारा. चेहरा पडला रे आवाज पडला स्वीकारा चेहरा बघा पडला पांढरा पटक झाला बघा होऊन जाऊ द्या हे बोला, बोला, आहेस का करते तयार? मी आहे तयार आहे. तयार आहे गुरुमा एक मिनिट गुरुमा आपण शास्त्रीय संगीत नाही शिकत आपण वेस्टर्न आणि लावणी शिकतो गुरुमा. अगं पण मी तरी कुठे हे सगळं शिकले मला बी येत नाही तू मला गुरुमा म्हणती हा विश्वास आहे की नाही तुझा माझ्यावर म्हणून मी तुला शिकवते आणि तू शिकली का नाही. आत्मविश्वासाच्या जोरावर आपण काय बी करू शकतोय आणि विश्वासाच्या जोरावर आपण जिंकू बी शकतोय. तू काळजी करू नको आपण करू आपण. ओय, झालं का हा? आहेस का चॅलेंज घेतलंस का स्वीकारलंस का हो हो मी मी हे करते शास्त्रीय संगीताची हा बरं का, जुगलबंदी तयार आहे. बसा हा चला बसा बसा या तुम्ही इथे बसा या अब है भाई का चेहरा पड गया है होऊन जाऊ द्या सुरुवात मी करतो जुगलबंदीला पाणी दे ना चप्पल काय देतो हा सुरू करता का बलम परदेसिया बलम
मारून भनकन मध्ये मध्ये काय मारू काय मारू काय बलम परदेसिया 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 वा 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 वा. आता माझी शिष्या गाईल गा ग. अरे येणार करा एक मिनिट हे फक्त करताय गातच नाही येत. एक मिनिट हो नाव बदललेलं बाई इकडे हे गातच नाहीये ते गायला पाहिजेत ना ते पुचपुच जुगलबंदी करताय करायची ना. जुगलबंदी अशी कशी होणार ना होणार 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 जुगलबंदी होणार. माहितीयेत का राग बेग माहितीये का तुला गाण्यासाठी राग माहितीये का माहिती आहे मला राग राग माहितीये राग येतो येतो मला राग येतो तुमचा राग येतो मला. तो राग नाही गाण्यातला राग येतो येतो का सांग ना मला तू रागदारी गाता येतं का रागदारी गाता येतं का एवढं सांगा मला मला राग येतो येतो रागदारी गाता येतं राग राग रहदारी येतो राग रहदारी येतो. हा कुठला राग आहे? गुरुमा राग रहदारी असा राग आहे हाय 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 राग रहदारी जाऊन दाखव आहे जरा. मी माझ्या रोजच्या जगण्यातला हाय त्यो बर म्हणजे येता जाता मी माझा रचलाय तयार केलाय मी राग रहदारी राग रहदारी. जाऊन दाखव जरा होऊन जाऊ द्या. गाते ताई ताई दारुगडा हो ताई दारुगडा मला 4 बिल्डिंगला जायचंय काम करायची बिल्डिंग 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 लवकर दारुगडा अहो ताई मला उशीर झालाय आधी चला कामाला झाली माझी काम अगं बाई रिक्षा आम येतोय बाया गरम झालं रिक्षा 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 वा 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 गुरुमा वा रिक्षा 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 पे 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 डोळ्या फुटले काय रे तुझे नीट चालत नाही गाडी
खाने को दो दो इनसे कुछ खाया नहीं खाने को दो चल चल निक चल 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 निक चल निक चल निक चल चल चलो चलो साइड में लो लाइसेंस दिखाओ नहीं दिखाएंगा नहीं दिखाएंगा नहीं दिखाएंगा गुरुमा हे काय केलं काय केलं तुम्ही हे गुरुमा तुम्ही आयुष्यातल्या रहदारीचं काय वर्णन केलं हो नाही हा काय गायला हा असा रागच नाहीये काय राग आहे पंडितजी या जुगलबंदीमध्ये तुम्ही हरलेले आहात आणि 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 आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की उरलेली मेहफिल गुरुमांनी करावी तुम्ही निघू शकता नाही मी नाही तुम्ही निघू शकता नाही. चल्ला नाही ना यांना अरे नाही ऐका माझं तुम्ही निघा. अरे ऐका ना माझं निघता का तुम्ही चल 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 ना रे चल 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 अरे ऐका ना वा वा सर्वांग सुंदर परफॉर्मन्स काय गायला तुम्ही नृत्य गायन अभिनय विनोद कलेच्या सगळ्याच प्रांतामध्ये तुम्ही कुठेच बलम परदेसी वाटत नाही खूप भारी परफॉर्मन्स मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद दा हा 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 क्या बात आहे आपण असं बरेचदा ऐकलं की हा राग गायला की पाऊस पडतो तो राग गायला की दिवे पेटतात वगैरे वगैरे तसं जर हा राग तू रस्त्यात गायलास नमा तर खरोखर रहदारी थांबेल ट्रॅफिक जॅम होईल आणि गर्दीचा कल्लोळ उडेल म्हणजे अशक्य आहे ना मग तुझे आत्ता केलंस अशक्य केलंस तू जे काय केलंस ते लाजवाब वा 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 स्वामी सरांची आणि समय तुझं कौतुक असं की तू म्हणजे तू सुरुवात जी केलीस क्लासिकलची असा भास झाला एक क्षण की खरोखर कोणी पंडित आला की काय तुझी सुरांवर पकड आहे अप्रतिम ईशा मस्त प्रिया तो नंतर काय तो क्वायर काय लावला होतास तो आवाज ती परदेशातला अशक्य होता तो दत्तू आय लव्ह यू तू अशक्य गोड परफॉर्म केलंस तू म्हणजे ह्या दोघांचे दोन राग बाजूला सादर होत असताना तुझा एक वेगळा राग रंग दिसत होता तिसरा तो फार लाजवाब होता अफलातून केलंस लाजवाब सादरीकरण होतं मला भयंकर मजा आली सई नमा मी येते दत्तू काय टायमिंग होतं क्रेझी टायमिंग फार भारी फार मजा आली आणि तू असं ना येतोस आणि एक परफॉर्म काहीतरी करतोस ते इतकं लक्षात राहतं ना दत्तू फारच कमाल मी खूप एन्जॉय केला सुंदर थँक्यू मंडळी प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या एका आधुनिक मजनूनं केलाय देवडूडचा धावा चला बघूया हा त्याचा धावा त्याला प्रेमाच्या गावा नेतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना हाय प्रसाद सर हाय सई मॅम बस स्टॉपवर आहे बसची वाट नाही बघत आहे बस स्टॉपवर आहे जिच्यासाठी आयुष्यभर थांबायचं आहे तिची वाट बघतोय हां म्हणजे ना एक ॲक्च्युली एक मुलगी आहे सर माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि आम्ही इथे बस स्टॉपला भेटतो आणि आज ठरवलं आहे 2 वर्षांनी तिला प्रपोज करायचं आज फायनली प्रपोज करणार सिम्पल आहे ती आली की तिला म्हणायचं शर्वरी आय लव्ह यू मला तुझ्याशी लग्न करायचं आहे नाही होत आहे सर कानशील गरम झालेत हातपाय थरथरतायत नाही कळत आहे काय
मला ना खरंच असं वाटतं अशा वेळेस एकच शक्ती मला मदत करू शकते, ती म्हणजे देव. देवा, खरंच तू कधीतरी प्रेम केलं असशील ना, तर प्लीज माझ्या प्रेमाची ही नाव आहे ना, ती त्या दिशेला जाऊ दे, त्या किनाऱ्याला लागू दे. प्लीज प्लीज, तू असशील ना खरंच या जगात. आज मी तुझ्यासमोर हात पसरतो, आज खुश तो बहुत होंगे तुम. प्लीज, काय असेल तुझ्या मनात तर आत्ताच सांग आणि माझं प्रेम मला मिळव ना प्लीज. तुला तुझ्या प्रेमाची शपथ आहे देवा, तुला तुझ्या प्रेमाची शपथ. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड ब्रो आलाय आता देव डूड चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड आलाय आता देव डूड चिल क्या बोलती कंपनी शॉक हा लागला की नाही? वत्सा, मी आलेलो आहे. हॅलो, मी आलेलो आहे. कोण आहे रे तू? मी देवडूड. तू कोण आहे? मी देवडूड आहे. हे चल चल, मला सांगतो देवडूड. अरे देवडूडचं पहिलं स्केट माझ्या बरोबर झालंय. मला माहितीये देवडूड कसा दिसतो. अशा भरजरी कपडे, मुकुट, असं मस्त छान एक सूर्यकिरण असं काहीतरी असतं इथे. प्रॉब्लेम हा तोच झालेला आहे. आत्ता लोक मला ओळखायला लागली होती की मी देवडूड आहे, तेवढ्यात त्यांनी सगळं बदललं. म्हणजे नशीब बघ तुझं किती चांगलं आहे. तू देवडूडच्या पहिल्या स्किट मध्ये पण तूच होतात आणि देवडूड 2.0च्या पहिल्या स्किट मध्येही तूच आहे. हे असं म्हणायला हरकत नाही ना. आता मी देवडूडला पावणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्स. नाही, कसं आहे, आता मला कळायला लागलंय रे, मी चेंज केलेलं आहे. कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हेच एकमेव शाश्वत गोष्ट आहे रे. हो. कसं झालंय, मला कळलेलं आहे कॉस्ट्युमवर आक्षेप आहे, मी जी काही कृती करतो त्यावर आक्षेप नाहीये. त्यामुळे मी आता काय धर्तीवर माझी एजन्सी टाकलेली आहे, DDCS. DDCS म्हणजे काय? देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन्स. देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन. अर्थात मी आता प्रार्थना केली ती तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. हो पोहोचलेली आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे. एक मिनिट, धर्तीवर टाकलीस म्हणजे आम्ही स्वर्गात नाही यायचं? नाही, अरे मी इथे धर्तीवर धारावीत टाकलेली आहे. धारावीत आमची फर्म आहे, मोठा गाळा घेतलेला आहे आम्ही. धारावीत? हा, काय तिकडच्या लोकांना सध्या आमच्या मदतीची गरज आहे, आमच्या सोल्युशन्सची, कन्सल्टन्सीची गरज आहे. आणि रिडेव्हलपमेंट झाल्यावर आम्हाला पण 100 स्क्वेअर फीट जास्त मिळणार की नाही? व्यवहारी झालेलो आहे आम्ही. प्रॉब्लेम सांग. हा, ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे खरं तर. शर्वरी वायकूळ. तुला कसं माहिती? अरे नवीन घेतलं रे, डोंट टच. मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. 2 वर्ष आधी तुझी तिची भेट झाली होती. ती तुझ्या समोरच्या ऑफिसमध्ये काम करायला आली होती. 6 महिन्यानंतर रस्ता क्रॉस करताना गाडीने तिच्यावर चिखल उडवला. आणि कारण नसताना तू त्या ड्रायव्हर बरोबर भांडायला गेलास. तिची आणि तुझी नजरानजर झाली. तिचे टपोरे डोळे बघून तू तिच्या प्रेमात पडलास, हो की नाही? नको रे, नवीन घेतलंय की नाही? आणि मग त्यानंतर 1 रात्र, 2 रात्र, 3 रात्र कशा तू तिच्या आठवणीत घालवल्यास ते मला माहितीच आहे. आणि एका रात्री तर तू तिच्या बिल्डिंग खाली गेला होता. मला वाटतं मला आवडते सर. तुला देवा 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 देवा, प्लीज प्लीज, आता तू एवढा आलाच आहेस धावून, तर प्लीज असं काहीतरी कर की शर्वरी मला हो म्हणेल. काय ना, माझी ना एकतर हिंमत होत नाहीये रे. 2 वर्ष फक्त फिरतोयस तिच्या मागे मागे. आज मी ठरवलंय प्रपोज करायचं, पण तरीही हिंमत होत नाहीये. प्रपोज केल्यावर ती नाही म्हणाली तर? तू एक काम करतो का, हे कर, ढुश कर, ढुश. म्हणजे जादू कर ना, म्हणजे ती हो बोलेल. जादू बिदू कुछ नहीं रहता रे कंपनी. तुम लोग ना अंधश्रद्धालु है रे बहुत कंपनी. ऐसा मत कर. एव्हरीथिंग इज अबाउट प्रोग्रामिंग. काय? प्रोग्रामिंगम, कोडिंगम, सगळं कोडिंगमवर असतं रे. कोडिंगम? तुमची ओजी टाइमलाईन असते, त्याच्यामध्ये मी कोड फेरफार केली ना की नवीन टाइमलाईन सुरू होते. अनेक ऑपॉर्च्युनिटीज सुरू होतात आणि आम्हाला पण इनोव्हेशन करायला जरा मजा येते. हे कोडिंग प्रोग्रामिंग काय आहे? अरे बाबा, तुमचं लाईफ अख्खा प्रोग्रामिंग वर चाललेलं असतं आणि आमच्या कोडिंगम आम्ही ते बदलत असतो. हो का? दाखवतो तुला. प्राजक्ता, हो प्राजक्ता, थांब प्राजक्ता. अरे थांब, अगं नाही रिप्लाय देणार आहे तो तुला. आधी इग्नोर केलास की नाही? आता तो तुला इग्नोर करणार आहे. देवडूड प्राजक्ता म्हणजे? प्राजक्ता माळी. आणि ती कोणाला मेसेज करते? अरे प्राजक्ता माळी आणि ओंकार राऊचा आता मला कंटाळा आले.
प्राजक्तामणी वेड्यासारखी मागे आहे त्याच्या, पागल झालेली आहे त्याच्या मागे. त्याच्यासाठी कविता गेलेल्या आहेत, संग्रह झालेला आहे तिच्या पाकिटात, म्हणजे त्याचा फोटो पण असतो. प्राजक्ताच्या पाकिटात ओंकार राऊतचा फोटो. अरे सतत त्याला त्रास देणे, उगाच काय करतोयस, कसा आहे, जेवलास का, खाल्लास का, उठलास का, कुठे निघालास, कुठे जातो, अरे सोड, रिजेक्ट. अरे रिजेक्ट केलंस तू देवडूड, तू रिजेक्ट केलं. अरे मग काय, तो माझ्या मागे लागलाय, तिला लांब कर, ती सांगते त्याला जवळ कर. आय फेडअप यार, आय फेडअप. देवडूड गेटअप आणि कॉस्ट्युमच्या नावावर खूपच क्रिएटिव्ह लिबर्टी नाही होत? माझी क्रिएटिव्ह लिबर्टी होत असेल, पण तुझ्या क्रिएटिव्हिटीला मी लिबर्टी लावू नको सॉरी सॉरी. सांग प्रॉब्लेम काय. शर्वरी, शर्वरी तुला हो म्हणली पाहिजे. बस मला बाकी काय नको. शर्वरी मला हो बोलली ना, बास बास बास. हे बघ, आधीच घाणेरडा चेहरा आहे, अजून घाणेरडा करू नकोस. शर्वरी फक्त मला हो. घाणेरडा करू नकोस असं बोललो मी, तरी तू तेच करतोयस. अरे मी बघत पण नाही. हे बघ, शर्वरी ह ह पृथ्वी कह प्रेमम सेमिकोलन @ हॅशटॅग ऍक्सेप्ट. शर्वरी माझ्या आयुष्यात आलेली आहे, म्हणजे आता मी तिला प्रपोज केल्यावरती मला हो म्हणणार. डोंट डू दिस, डोंट डू दिस. पण आता टर्म्स अँड कंडिशन वाचून घे. नका, टर्म्स आणि कंडिशन नाही पाहिजेत मला. हे इथे तुमचा प्रॉब्लेम होतो. इथे तुमचा ऍग्रीमेंट आहे तरी वाचायचं नाही. पैसे किती, सही करा, झालं. एवढं नसतं रे, इथं नाही होता. ऍग्रीमेंट पडो, मग कोणी तुम्हाला ऍग्रीमेंट दाखवायला आला, मग तुम्ही रुसून बसता, मग तुमच्या मिटिंगा होतात. नका ना करू हे, नका ना करू. टर्म अँड कंडिशन वाचून घ्या. मी सांगू तुला काय काय आहे, कुठल्याही कोडम मध्ये आम्ही फेरफार केली की ती गोष्ट बदलतेच, म्हणजे? पण त्याचे परिणाम पण बदलतात. एक मिनिट, कोडम मध्ये फेरफार केली मला कळत नाहीये. म्हणजे आता तुझ्या ओजी टाइमलाईन मध्ये शर्वरी नव्हती, पण मी ती टाकली. तुम्ही टाकली. म्हणजे आता ती गोष्ट बदलली, पण त्याचे आता परिणाम पण बदलणार ना. ओके, म्हणजे काय होणार? म्हणजे आता तुला शर्वरी मिळणार आहे, पण तुझी नोकरी जाणार आहे. एक मिनिट, देवडूड माझी नोकरी का जाणार आहे? कारण आता तू शर्वरीला प्रपोज करणार आहेस, ती तुला हो म्हणणार. उद्या तुम्ही जाणार आहे कॉफी शॉपला, मग तिकडे तिचा भाऊ तुला बघणार आहे, तू कुदवणार आहे. तुझा एक पाय एक हात जाणार आहे, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तुझ्या सुट्ट्या होणार आहेत, आणि म्हणून तुला जॉबवरनं काढून टाकणार आहेत. एक मिनिट. म्हणजे शर्वरी जर मला हो म्हणाली तर तिचा भाऊ मला मारणार आहे, म्हणजे हातपाय जाणार आहे. म्हणजे तुला त्यात ऑप्शन आहे की तुला कुठला हात आणि पाय पाहिजे शाबूत, तर ते मी तुला देऊ शकतो. तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं ते मी तुला करू शकतो, आणि कुठल्या हॉटेलला तुला जायचं तिला डेटवर घेऊन ते मी यात फीड करू शकतो. म्हणजे यु नो, फॉर युअर कन्व्हिनियन्स. नाही, एक मिनिट. देवडूड इकडे प्लीज इकडे. हे कर, ते तुझं टाइमलाईनचं कर काहीतरी. त्याच्यात एक मिनिट, काय झालंय तू लक्षात येत आहे का? तू मला शर्वरी तर दिलेली आहेस, पण तू माझी नोकरी काढलेली आहेस. जर शर्वरी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्याकडे नोकरी नसेल, मला हातपाय नसतील, तर मी तिला खायला प्यायला काय घालू? मी संसार कसा करू? ते आहे. मग असं काहीतरी कर ना, की मला शर्वरी पण मिळेल आणि माझ्याकडे नोकरी पण असेल. अच्छा, म्हणजे तुला दोन्ही पाहिजे, दोन्ही पाहिजे. नोकरी आणि छोकरी पण पाहिजे. हात वर कर, दुसरा हात वर कर, पाय वर कर, दुसरा पाय पण वर कर. पडायला होत आहे. मिळालं उत्तर. अरे एका वेळी एकच गोष्ट मिळते यकश्चित मानवा. अरे पण मग मला तू हे नाही देणार, तू मला शर्वरी आणि नोकरी नाही. माझं काय नाही आहे, इट इज रिटर्न. मी स्वतःचं काय टाकत नाही, सब ऊपरवाला का खेल है रे. मेसी भी इधर ना उसका बंदा है रे बच्ची. अरे नाही रे, इधर ऐसा नहीं होता रे मेरे साथ. तू जास्तच वेळ घालवतोस धारावीत. देवडूड ऐक, हॅलो देवडूड, बोल. टेन्शन मला आहे रे, की शर्वरी तर मिळणार, पण माझं आयुष्य तू जवळजवळ निकामी करणार आहेस. पाय घेणार, हात घेणार. आता हे तर तुझ्यावर होणारे परिणाम आहेत फक्त. आता कसं आहे, तुझी क्लिप मी इथे पण टाकणार ना तुझ्या टाइमलाईन मध्ये. मग तुझ्या टाइमलाईन मध्ये जी लोक आहेत त्यांच्यावर पण परिणाम होणार. आता आईवर त्याचा परिणाम होणार आहे, आई दुःखी होणार आहे, भाऊ पण दुःखी होणार आहे, वहिनी थोड्या वेळ सॅड होणार आहे, मग ती बॅड होणार आहे. म्हणजे तुला घरातनं बाहेर काढणार, हे ओझं नको म्हणणार आहे, आणि मग भाऊ, आई आणि वहिनी सुखाने राहणार आहेत. नाही, हे कट कर. इकडे ते कर. खाली घे ती लाईन खाली घे. नको इकडनं खाली घेतो. हा, इथून खाली घेते. कारण काय आहे ना, शर्वरी जर हो म्हणाली तर एवढे सगळे प्रॉब्लेम होणार असतील तर नको. मग एक काम करूया, थांब. मग एक काम कर, शर्वरी काढ, तिच्या जागी रुची घे. रुची? आता शर्वरी होती ना रे. शर्वरीतली रुची संपली आणि रुचीमध्ये तू शर्वरी टाकलीस. सोड रे, मला नको दे, सोड. चल, मला सांग, तुला रुची हवी आहे की नको आहे? हा, म्हणजे ऍक्च्युली माझा प्लॅन बीच होता. आय न्यू इट. आमची भेट लागली होती. तसं नाही, म्हणजे शर्वरीच माझं खरं प्रेम आहे, पण रुची तर माझा रुची पालट आहे. रुची पालट. मेरे को मत बता रे, हाउ डू आय केअर?
तुला सांग तेरे को चाहिए ना ब्रदर रुची चाहिए ना ब्रदर देख इधर है ना गदर बाई बोल तू रुची प्रेमम एक्सेप्टम सेमिकोलन हॅशटॅग @ टर्म्स अँड कंडिशन वाचायचे वाचायचे टर्म्स अँड कंडिशन पण बाकी काही नको. सुखाचा संसार आहे का एवढं तरी सांग. 2 वर्ष फक्त फक्त 2 वर्ष 2 वर्ष का? कारण 2 वर्षानंतर तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार आहे. देवडूड तुझं तिच्यावर लग्न झाल्यावर तुझी भरभराट होणार आहे. तुझे 3 बिझनेस सक्सेसफुल होणार आहे. 4 कंपन्या निघणार आहेत. ओ हो 5 कंपन्या फॉरेन मध्ये असणार आहेत. त्यामुळे तू बिझी होणार आहेस आणि त्यामुळे तिला वेळ देता येणार नाही. ती कंटाळणार आहे आणि तुझ्या सेक्रेटरी बरोबर ती पळून जाणार आहे. किती क्लिशे करता रे तुम्ही. सेक्रेटरी काहीतरी इनोव्हेशन दाखवणार आहे जरा. अरे काय माझ्या काय चाललंय काय माझ्या लाईफ मध्ये. अर्थलिंग तुझं नाही ऐकायला जाणार. त्यासाठी मी आलोय ना. हा पण मग हे काय हे कशाला पाहिजे सेक्रेट. मुळात मी पुरुष सेक्रेटरी का ठेवणार आहे एवढा श्रीमंत होऊन. हे करेक्ट आहे. ऐक 1 मिनिट मला नाही पटलेलं आहे हे. ती सेक्रेटरी बरोबर लग्न करणार म्हणजे मग माझं काय. आणि माझ्या आयुष्यात काही चांगलं लिहिलेलंच नाहीये का. नाही चांगलं आहे ना. सगळं चांगलं आहे. हे बघ तुला नाही दिसणार. तुला 2 वर्ष सलग इंडियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी अवॉर्ड घेऊन तू डायरेक्ट थंड प्रदेशात जाणार आहेस. थंड प्रदेशात स्वित्झर्लंड. नाही फ्रीज म्हणजे फ्रीज. अवॉर्ड मिळाल्यानंतर तू घरी येणार. सेक्रेटरी आणि बायको तुझा खून करणार. तुला कापणार आणि फ्रीज मध्ये ठेवणार. ना दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. दिस इज इनोव्हेशन. नाईस. कुठल्या वेब सिरीज बघताय वर. कुठल्या वेब सिरीज. सध्या मानवत मर्डर्स बघत होते ते. झालं असावं. ऐका माझं शांतपणे. मला मारायचं बोलताय तुम्ही देवडूड. मी नाही. इट इज रिटर्न. अरे मेसे बंद आहे रे. मेसे बंद आहे. देवडूड यार नको ना प्लीज. मी पाया पडतो यार तुझ्या. एक तर माझं शर्वरीवर प्रेम आहे. तिच्याबरोबर लग्न केल्यावर प्रॉब्लेम येणार म्हणून मी रुची निवडतोय. तर रुची बरोबर मी मरणार आहे यार. नाही मला रुची नको यार. मला रुची नको. एक काम कर सुनीता कर. थँक्यू. मस्त म्हणत नाहीये. तिसरी विचारतोय मी. तिसरी 5 मिनिटात तू 3 मुली बदलल्यास. ऍक्च्युली ती प्लॅन मध्ये नव्हती. प्लॅन मध्ये नव्हतीच. नाही ती ऍक्च्युली बिल्डिंग मधली आहे. त्या दिवशी बघून हसली तर मला वाटलं चान्स घ्यायला काय हरकत नाही. तुझ्याकडे बघून हसली का तुझ्यावर हसली. नका ना यार. ट्रूथ. मला नाही माहिती यार. मला फक्त लग्न करण्यासाठी एक मुलगी हवी आहे. ती मिळणार आहे का मला. एक कुणी नाहीये का असं जे माझ्यावर प्रेम करेल माझ्याशी लग्न करेल. कुणीही द्या रे मला चालेल. आता कुणीही द्या. अरे लग्न करायचंय रे. नाही करायचे. मला शर्वरी हवी पासून कुठले मुलगी चालेल. नाही रे नका रे असं वाग. मला शर्वरीच आवडते पण एवढे प्रॉब्लेम आहेत म्हणून मी ऑप्शन शोधतोय. ऑप्शन शोधतोय. तुला नाही कळणार रे. लग्न उशिरा होतं तेव्हा काय वाटतं. मला नाही कळणार. कुणाच्या तोंडी तू काय वाक्य देतोस ना. मला एक सिकलीव पाहिजे. देवडूड सिकलीवचं सोड यार. माझ्या प्रेमाचं बघ ना. कोणीच नाही कर माझ्यावर प्रेम करणार. कोणीच नाही करणार आहे का. अरे पण तुला शर्वरी आवडते तर तिच्या बरोबर लग्न कर ना. कसं करू. तूच दाखवलीस ना टाइम लाईन. शर्वरीशी लग्न केलं तर तिचे भाऊ माझे हातपाय तोडणार आहेत. त्याच्यानंतर माझे एक पाय जाणार, एक हात जाणार, माझी नोकरी जाणार, माझं कुटुंब तुटणार. मी कसं करू तिच्यावर प्रेम. इथेच चुकतं तुमचं. तुम्ही ना प्रेमाला ना मोबाईल समजायला लागले. मोबाईल त्रास द्यायला लागला बदलून टाकला नवीन आणला. तसं नाहीये रे प्रेम तसं नसतं. प्रेम ना तुम्ही करता. प्रेम करायची गोष्ट नाहीये. प्रेम निभवायची गोष्ट. प्रेम निभावा ना. अरे प्रेमात प्रॉब्लेम आले म्हणजे प्रेम सोडून द्यायचं असं नाही. चांगल्या तर गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात ना रे. पण कठीण परिस्थितीत सुद्धा जो हात पकडून उभा राहतो ना ते खरं प्रेम आहे. ते प्रेम मिळवा. तुला आवडते ना शर्वरी. खूप आवडते शर्वरी. खूप आवडते की नाही. हो. अरे मग मार ना उडी. नाही माझी हिम्मत नाही होत. अरे हिम्मत कसली रे. बड़े बड़े शायर ने कहा है इश्क आग का दरिया है और डूब के जाना है. तो मारो यार. खुदी मारो. रख विश्वास तू है मेरा दास. नको मला खरंच भीती वाटते. दाखवा रे जरा. एक तर प्रपोज करायला हे काय घालून आलायस तू. म्हणजे कसं येते. किती कठीण होऊन बसतं रे आम्हाला सगळं मॅनेज करणार रे. आता मी कसं प्रपोज करू तिला मला कळत नाहीये. मी काय करू. तयारीने आला होतास.
अरे माझ्या भक्ताची काळजी घ्यायला मला आवडतं. काय ए शर्वरी आली लप 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 शर्वरी आली. काय करतोय? सॉरी काय सॉरी सॉरी शर्वरी आली. लप काय अरे मीच बोलवलंय ना, मलाच काय सांगतोय. जा प्रपोज कर. नाही नको 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 जा प्रपोज कर. नको नको जा. अरे नको ना, ऐक ना माझं ते. शर्वरी आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप खूप दिवस झाले सांगेन म्हणतोय, पण मला जमत नव्हतं. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण तुला मी चालेल ना? कारण लग्नानंतर ना माझे हातपाय तुटणार आहेत. लग्नानंतर काय, तू हो म्हटल्यानंतर लगेच हातपाय तुटणार आहेत. एक मिनिट, कोण तोडणार आहे तुझे हातपाय? तुझे भाऊ हातपाय तोडणार आहेत, त्याने मला सांग. किती वर्ष झाली ओळखतोयस मला? 2 वर्ष. एकुलती एक आहे ना मी? हा एकुलते. मग अरे एकुलती एक आहे ती. अरे नाही मला. फायनली तू प्रपोज केलंस मला. किती वाट बघितली. थँक्यू सो मच. थँक्यू. वी डोंट डू दिस हिअर. आय एम सो सॉरी. टेक माय हँड्स. थँक्यू सो मच. एक मिनिट, तुला देवडूड दिसतोय? हो दिसतात. कसा काय? कसं काय म्हणजे मी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने याला पाठवला. आणि मग मी त्यांना सांगितलं की एक नंबरचा फट्टू आहेस तू, आणि त्याला थोडंसं टरकव, मग तो प्रपोज करेल कदाचित, आणि तू केलंस. बेटा तुम यहाँ आए नहीं, लाए गए हो. तू पण करप्ट झालाय. नाही मत कर रे, नया लिया है. डोंट डू दिस. देवडुडा थँक्यू. होकार समजू ना? ऑफकोर्स. तथास्तु. थँक्यू. आता जा तू. तथास्तु वर जातू असा हे केलंस. हा म्हणजे आता आमचं -3000 पॉइंट. ये बच्ची, क्या बात. देवडूड व्हर्जन 2.0 खूप आवडलाय. क्या बात. कूल परफॉर्मन्स. द कूलेस्ट इन फॅक्ट. येस, हास्यरसिक प्रसाद दा. वा वा, फार सुंदर, फार मस्त अपीअरन्स आहे राऊत. तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटला खूप त्यांच्यासाठी खूप टाळ्या. मस्त दिसतोयस तू, आणि ते कॅरी पण फार मस्त केलंस तू. आणि फार गोड स्टोरी होती, त्याचा ट्विस्टही फार गोड होता. आणि तुम्ही तिघांनी रादर शिवानी पण तो खूप छान प्रेझेंट केला. मजा आली. सई. एकदम पुकी परफॉर्मन्स होता. पीपी नेहमीप्रमाणे फारच मस्त. आणि राऊत, मला असं वाटतं की देवडूड तूच ते साकारावंस. आणि हा 2.0 पण मला आवडलेला आहे, जो हिंदीही बोलतो, मध्येच थोडं टपोरीही बोलतो. सो आणि मला हे खूप आवडलं, अर्थलिंग्स. या. किती सुंदर, फार मजा आली, मस्त. वा वा वा. मंडळी, कांदे पोहे म्हणजे 2 कुटुंबातील सुसंवादाचा कार्यक्रम. चला बघूया याच सुसंवादामुळे हे कांदे पोहे किती चविष्ट होत आहेत ते. हेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी गावकऱ्यांना. चला चला चला, ये ना तू. लाजू नको बरं. यायला पाहिजे एवढ्यात, काय माहिती कुठं राहिले. बाबा अरे अरे या डायरेक्ट आला तू. या आता काय अरे या बसा बसा. तू इथे बस. काय येताना काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही तसं म्हणजे थोडस झाला, म्हणजे ऊन लयत ना जास्त, यांना गैरा त्रास होऊन जातो. मग काय म्हणजे काय डोकं तापून जातं. हा. आता तर म्हणजे अशी अवस्था झाली आहे, अंड फोडलं तर आमलेट होऊन जाईल. बरं ठीक आहे, ओके. हा ठीक आहे. मुलगा नाही आला तो तुमचा, म्हणजे हाच आहे ना, हाच आहे ना. तुम्ही असू दे. फोटोत काहीतरी वेगळी हेअरस्टाईल होती त्याची.
आज अचानक म्हणजे काय नाही थोडस चेंज केलंय बा त्यांनी. चेंज केली? ठीक आहे, हरकत नाही. बाकी आलात कसं काय म्हणजे नाही स्वतःच्या गाडीने आलोय. कुठे पार्क वगैरे केली त्याची? आता तो तुमच्या सोसायटीचा वॉचमन म्हटला की इथे पार्किंग नाही करतायत, तर पुढे ते गल्लीत ते निंबाचे झाड आहे ना, त्याच्या सावलीत हे लावली. बरं केलं. कशाला ते बरं केलं म्हणजे कशाला तिकडे कशाला लावली गाडी? आपली विंग आहे ना, म्हणजे आता आपली जी बिल्डिंग आहे ना, ती जी विंग आहे ना, तिथे खाली पार्किंगला जागा होती की तिथे करायची ना गाडी पार्क. सांगा आता, सांगा. अगं ए बाई, नका, बरं आलं तुम्ही तिकडे पार्क केली. काय आमच्या ना पहिल्या माळावर गुप्तायत ना, ते सतत पाचूक पुचूक पुचूक पाचूक अख्खी गाडी लाल केली असती. असं बरं आलं तुम्ही पण तिकडे. नाही बाबा, अरे तुमची चूक आहे ना. पाहुणे येणार तर त्यांना सांगायला पाहिजे होतं वॉचमनला गाडी लावायला जागा ठेवा एक. सांगा आता हिला काय ते. बाळा तसं नसतं, एवढं सोपं नसतं. मी वॉचमॅनला म्हटलं तर तो बोला सेक्रेटरीला सांगा. एवढं सोपस्कार असतात ते सगळे. सांगायचं पाहुणे तर खाली जागा नाहीये ते. होती ना. सोपं नाहीये माझं ना. म्हणणं काय आहे, दादा. त्यांना एक दिवस सांगितलं पचाक पुचाक नका करू. अगं पण ते माझ्या हातात नाही ना तसं पान दादा खाणं. दादा टेन्शन नाही. मी वॉचमनला सांगितलंय की गाडीकडे निम्मन लक्ष दे, गाडीला कोणाला टो करू देऊ नको आणि कोणाला टायर पंक्चर नको करू देऊ. हा नाही ते बरं. मी प्रसाद खांडेकर, ही माझी बायको नम्रता खांडेकर आणि ही माझी मुलगी शिवाली खांडेकर. हा मी श्यामसुंदर राजपूत, ही माझी बायको चेतना राजपूत. नमस्कार हो. हा, आणि हा आमचा मुलगा सरमेश राजपूत. नमस्कार. राजपूत म्हणजे राजस्थानचे गाव तुम्ही? नाही घ्या काय बोलताय? राजपूत राजवर्ण राजस्थान. राजस्थान नसेल हो, मला वाटतंय राजापूरचे असतील. राजापूर. काय संबंध? तुम्ही सांगा आता. मी काय बोलत, तुम्ही सांगा आता. काय संबंध आहे राजापूरचा आणि काय नाहीये. त्यांच्या भाषेवर ना कळत आहे ते. साधारणतः खानदेश मधले गाव तुम्ही? हा म्हणजे खानदेश. हा तिकडे नाही भाषेवर बोलायचं झालं तर मी श्रमेश बरोबर फोनवर बोलले. त्याची भाषा कोकणातली वाटते, हो की नाही रे? म्हणजे जरासा तिकडचं. खानदेश काय वाटली नाही मला, कोकणातली वाटली येस मला. हा. मी सांगतो काय झालं, यांना भाषेची सवय आहे, मला अजून झालेली नाही म्हणून मी जरा इकडे तिकडे फिरतोय याचं. मी काय म्हणतो, आपण जरा लग्नाच्या बोलणीबद्दल बोलूया का? कारण मला विचाराल तर मला शिवाली पसंत आहे बाबा. चला झालं संपलं. चला संपलं. मुलाला मुलगी पसंत आहे, चांगलं आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही तसे छत्रपती संभाजीनगरचे, त्याच्या मूळचे खानदेशी बरं का. माझे वडील आहे ना ते 40 गाव जवळ एक गाव आहे तिथले, पण जॉब साठी त्यांना इकडे यावं लागलं छत्रपती संभाजीनगर. अच्छा. ही आहे ना, ही यवतमाळची आहे. हो ना. यवतमाळ. हा, त्यामुळे आमची भाषा अशी जवळ जवळ आहे. पण हा आहे ना 10 वर्षापासून शिकायला तिकडे रत्नागिरीला आहे. अच्छा अच्छा त्यामुळे हा अच्छा. जवळजवळ तिकडचा आज झालेला आहे. नाही, नाही, बरोबर. कशाला तुम्ही आमचं मूळ शोधताय? काय कधी कधी आहे ना एखाद्या गोष्टीच्या अशा मुळाशी गेल्यानंतर आहे ना कडवटपणा हाती लागतो ना. बरोबर. आता मी तुम्हाला विचारलं का की तुम्ही कुठले म्हणून? नाही पण आम्ही काय सांगू ना, मी तळ कोकणातला. असे वा. नाव आहे गावाचं. हा? नाव आहे गावाचं तळकोकण. बोलतात ना तळकोकण काय? सांगा ना, वैभववाडी पासून आतमध्ये 10 किलोमीटरवर आतमध्ये गाव आहे. इतकं सोपं आहे काय? म्हणजे एक माणसाचं मिनिट. आता तुम्हीच सांगा. नाही वहिनी, तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. एवढं डिटेल सांगायची गरज आहे? 10 किलोमीटर 150 मीटरवर एक टन लागतो, एवढं डिटेल सांगायची का नाही सांगायचं? आता तू चुकीचा आहे बाबा, असं नको करू. तू चुकीचा आहेस आता, असं नाही करायचं. बी प्रिसाईज. मी आता मम्माच्या बाजूने बी प्रिसाईज. आपण सांगा, आपण दुकानात गेल्यावर असं सांगतो का किराणा द्या, यादी देतो ना त्याला. बी प्रिसाईज. तू नको सांगू. तुम्ही सांगा. काय सांगू काय ते? काय या बोलण्याला अर्थ आहे? हिने जे उदाहरण दिलं किराणाचं आणि आपण जो बोलतोय त्याचा काय संबंध आहे का? आहे. काही अर्थ आहे का आहे. त्याला? दोन्ही उदाहरणांमध्ये भौतिकता आहे आणि मुळात माझं काय म्हणणं आहे, भौतिक वस्तूला स्थळ काळ वेळ यांचा संबंध असतो. म्हणजे कसं एक घनता असते, वस्तुमान असतं, नाही का? कळलं का तुम्हाला? मला काय घनता वस्तुमान सांगा आता नाही, काय. दादा दादा आम्हाला असं बोलूच वाटत देत नाही का हा माणूस? नाही आम्हाला असं वाटतंय की आम्ही नुट्यांच्या घरीच पोरगी बघायला आलेलो आहे. हा म्हणजे की एकदमच किती एकदम अशा खूपच खोला शिरल्या ना तुम्ही. असं नाही. अहो, सोडून द्या ना. काय आहे ना, आता आम्ही मराठी तुम्ही पण मराठी हे महत्वाचे. फक्त भाषेचा लयचा थोडासा वेगळा आहे बुवा. नाही काय आहे, मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. तू झालं मुलगी बघ. आई मुलगी चांगली आहे, मला पसंत पडले. हे जरा डिबेट आणि जरा जास्त होते असं वाटत नाही तू तुला? चुबट ना, तुम्ही आता सगळी सूत्र हातात घेते बघ. तू काय काय हो? हे बघ, एकुलता एक मुलगा आहे बरं आमच्या श्रमेश. तो BSc IT झाला ना, तो मुंबईत जॉब करतो बा तो. अच्छा. मुंबईला कशाला? बँगलोरला जायचं ना. तिकडे कसं जरा जास्त डिमांड आहे ना, बँगलोरला जायचं. सांगा आता. आता काय बोलत नाही, आता काय? आता काय? नाही, नाही. आता काय? तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा.
आता काय झालंय आता काय? नवीन IT हब काय झालं हैदराबाद झालंय ना अरे यार. बँगलोर राहिलंय ही जुनाट अजून हिला जुन्याच गोष्टी माहिती तुम्ही कशाला ठरवताय परदेशात जायचं असेल तर त्याला याला तुम्ही ठरवताय तुला उगाच. जायचंय परदेशात काय? परदेशाचा ऑप्शन का बोललीस मग? तुला परदेशात जायचंय म्हणजे आई बाबांना इथे ठेवून तू एकटी परदेशात जाणार हा? असं काय करते तू उद्या तो गेला तर मीच जाणार ना मी त्याची बायको होणार अजून थांब, अजून तुला नाही घेऊन ठरलं. जाणार आहे तो काय बोल तुला घेऊन जाणार आहे ना, कशी बोलते बाप्पासारखं बोलू नको परदेशात जायचं तर परदेशात कशाला जायचं परदेशात जा ना पुण्याला जा म्हणजे तुम्ही सांगा यांना पुण्यात काय सगळ्या गोष्टी मिळतात की नाही पुण्यात पुण्यात. त्यात अर्ध पुणे गेलंय परदेशात अर्ध पुणे खाली झालंय तू पुण्यात जा काय बोलाय नाही तर ही बोलते बाबा बँगलोरला जा हायवेने जा बँगलोरला हायवेचा विषय आता हायवे सोबत मी काय बोलले हायवेचं हा मग तुम्ही जालो हायवेने तुम्हाला 2-2 तासाला खायची पडलेली असते ना चटर फेटर खायचं असतं तुम्ही जाल हायवेने मला माहिती मी बोलतच नाहीये बँगलोरला मी म्हणतोय बाबा तू हैदराबादला जा फ्रिक्वेन्सी वाढल्यात फ्लाईटच्या फ्लाईट स्वस्त असतं हैदराबाद मुख्य मस्त आहे हैदराबादला जा हा म्हणजे फ्लाईट मधलं खायचं डबल चार्ज देतात डबल चार्ज परवडणार आहे फ्लाईट मधलं जेवण आपल्याला पण आपण फ्लाईट मध्ये का खायचं आपण बाहेर खाऊन मग फ्लाईट मध्ये जाऊ कशाला बाहेरचं खायचंय तुला शिवाली तुला निमित्त शोधत असते बाहेरचं खाण्यासाठी घरचा डबा घेऊन जायला नको का घरचं कसं ताई मला डबा सांगा आहे. घरचं खाल्लं तर कसं बरं पडतं नाही आता तुम्हीच सांगा हिला तुम्हाला बोलतो तुम्ही नका तुम्ही सांगा हिला अरे काय सांगू खर्च म्हणजे तिथे फ्लाईट मध्ये ते सिक्युरिटी वाले बॉटल न्यायला देत नाही नाही तर पाण्याची काय? तिच्या भाकऱ्याने भाज्या न्यायला देणार आहे न्यायला. काय संबंध आहे तू बाबा तूच सांग काय ते मी नाही सांगत तू काय नाही सांगत मी काय प्रॉब्लेम काय घरातलं जेवण जेवलं तर प्रॉब्लेम काय तुम्हाला प्रत्येक वेळी विरोधात का बोलायचंय हो माझ्या कुठं विरोध बोललो मी बाबा तुला काय डबा न्यायचं घरचा डबा नाही काय हा नाही तू घरचाच डबा नाही माझं आहे ह्यांचं काय ऐकू नकोस बाहेरचं खाल्लेलं चांगलं नाही ग ताई हा मुद्दाच नाहीये हा मुद्दाच नाहीये माझ्या नोकरीचा विषय होता ना ते मी ठरेन कुठे करायचं ते तुम्ही नका काय? सांगू मुद्दा कुठला होता हा या बँगलोरचा नाही बँगलोर कुठं नाही पार्किंग केली त्याचा होता नाही ना नाही ना माझ्या नोकरीचा होता याची तुझ्या नोकरीचा होता याची नोकरी मी सांगितलं ना मुंबईलाच असतो बा जॉब हा बरोबर तुमची मुलगी कुठे असते बा जॉबला M.Com झाली ना ती एमकॉम झाले 2 केट आहेत बी प्रिसाईज मला हे सांगताय मग हे पण सांग ना हिने सांगितलं कॉमर्सला ऍडमिशन हिने घ्यायला काय? हिने मग काय? तूच आई सांगितलंस बोल ना ना. तूच सांगितलंस ना मला आर्ट्सला घ्यायचं होतं मग मी का सांगितलं मी काय सांगितलं तुझी हौस असेल नीट बोल 4 लोक बघायला आलेत नीट बोल का सांगितलं मी तुला आर्ट्सला जाऊ नको आर्ट्सला आहे का स्कोप कॉमर्सला स्कोप आहे ना म्हणून सांगा आता मी काय बोलणारच नाही मला बोलायला तुम्हीच सांगावा म्हणजे आर्ट्स मध्ये काहीच नाही बाबा ही जर आर्ट्सला गेली असती उद्या काय इतिहास संशोधक वगैरे झाली असती काहीतरी झाली असते ना PhD वगैरे केली असती एक मिनिट, एवढं- नाहीतर अगदी गेला बाजार तू सांग सायकोलॉजिस्ट मध्ये स्कोप आहे की नाही हे बघ झालं असतं की नाही हे बघ हे तुम्ही माझ्याशी आत्ता बोलताय हा डिबेट तुम्ही मला त्यावेळेस का नाही केला केला होता मी, माझ्यासोबत? ऐकायला कधी केला नाही केला मी चर्चेला नाही म्हणाले का तुम्हाला बोललो होतो तुम्ही नुसती मान नका हलवू मी काय बोलते तुम्हाला चर्चेला का नाही तुम्ही तेव्हा आता डिग्री घेतली ना मी घेतली ना डिग्री बोल, नीट नीट बोल म्हणजे डिग्री माझ्या मनाविरुद्ध करायला लावलं ना तुम्ही तेव्हा मला बोलायला दिलं तुमच्या चर्चेत सामील व्हायला दिलं मला बोलतायत ते मला मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा होता सांगा काय सांगू सांगा बोला नंतर मला नका बोलू तुम्ही बोला त्याला मेकअप मन म्हणजे काय मेहंदी काढत बसली असती काय झालं असतं आयुष्यात मेहंदी काय मेहंदी मी तुमच्या केसांना मेहंदी लावत आले ना म्हणून डोक्यातला कोंडा ताई तुम्ही सांगा पुरुषांच्या डोक्यात कोंडा बरा दिसतो का हो नाही तर हा? काय. मुद्दा तसं नाही हो बरं दिसतो का मला तेवढं फक्त सांगा हे माझ्या बाई, तू हेअरस्टाईल बदललीस तुला माहिती असेल आता तू सांग त्यांना काय काय दादा हिची मास्टर डिग्री झाली आहे याची पण मास्टर डिग्री झाली आहे तर म्हणजे शिक्षण असं बरोबर आहे बा नाही ना, काही बरोबर. कॉम्प्लिकेशन येणार नाहीत तर होऊन जाईल. पण बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे अजून म्हणजे आता एवढं बघितल्यानंतर बरं, विचार म्हणजे तुम्ही नेहमी असेच भांडत असता की म्हणजे वाद असेच चालू असतात हे भांडणं कोण बोललं भांडणं भांडणं हे नाही रे हे बाळा नाही. बाळा भांडणं नाही म्हणजे मतभेद आहेत पण आम्ही कसं एकमेकांच्या मतांचा आदर करतो हो आम्ही या घरात आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला खूप मान देतो म्हणजे आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत नाही. मनभेद वाईट नाही, नाही, मनभेद वाईटच हा. ते आपण एकत्र मिसळूनच राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे. खरं आहे का? बाबा मी ऐकलंय शिवाली चांगलं गाते सुद्धा. गाते ना गाते गाते पोरगी गाते हो, का? हो. गाऊ दे ना गाते गा ग काय मोठी शहाणी लाजते बघ आता गाते गा. गाणं गाते. हे गा तू भजन गा भजन 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 गाय. भजनात कसं मुलगी कशी सालस सोजवळ असं कळतं ना भजन गायचंय तर मग कीर्तन गा हा कीर्तन गायला काय हरकत आहे आता माहितीये का दादा सांगा हिला काय माहिती नाही बाईला कीर्तनाचा नवीन प्रोग्राम येतोय सोनी मराठीवर
कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार माहिती का विचारायला? मीच तुम्हाला सांगितलं कीर्तनकार या कार्यक्रमात काय कमालीचं. चला चला जानायाला चला अन चला चला जानायाला चला 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 कीर्तनाला चला चला हा चला कीर्तनाला चला. काय गाणं आहे हा? छान, छान झालं गाणं, छान झालं. छान झालं. एवढं वेगळं काहीतरी गाणं छान झालं ना? हो मस्त. चांगलं झालं ना गाणं. छान झालं. तुमचं गाणं ऐकायचंय मला मला तिचं गाणं ऐकायचंय ना. तिचंच ऐका ना. तिचा मुखडा सुंदर आहे म्हणून मला तिचा अंतर ऐकायचंय. तर तुमची ध्रुवपद माझ्या कानात चपताय तुम्ही. काय धावे काय भैताड भैताड बट ना तू जरा. मला डोकं फिरायने राहण्यात द्या हा? आणि हाऊ एक त्यानं बायना धांड्या मारू धांड्या. भैताड कुठला नाही मला ते कळलं नाही म्हणून ठीक आहे बाकी तसं नाही. नाही कळलं वहिनी पाणी देता का थोडं? ह्याच्यातलं देऊ का ह्याचं आपलं फ्रीज मधलं देऊ का थोडं थंड पाणी? आता ही अक्कल या बाईची. आता काय आता माणूस तो काय बोलला उन्हात ना आलाय बोला ना आणि त्याच्यात फ्रीज मधलं पाणी देशील माणूस बाहेर उन्हात ना आलाय तो. प्रत्येक गोष्टीत ठीक आहे चला रे चल माठातलं पाणी द्यायचं चल. नुसतं पाणी आणू नकोस काहीतरी खायला आणताना. नकोय आम्हाला काही नकोय आम्हाला काही नको. खायला काय नको. झालं नको. झालं वहिनी सांगा सांगा नको. नाही सांगा ना तुम्ही. नको. हे तिला सांगतोय कालपासून 10 वाजता येणार आहेत नाश्ता नको नाश्ता करून तिला ऐकतच नव्हती बाई. म्हटलं जेवणाचा बेत करून ऐकलंच नाही शेवटपर्यंत हिने. नाही पण मला माहिती नव्हतं ना हे आपल्या बरोबर एवढ्या गप्पा मारतील नाही तर जेवणाचा बेत केला असता. आणि मुळात कसं आहे ना ताई हे मला म्हणाले नाश्ता करू नको म्हणून मी नाश्ता पण नाही बनवला. काय बाई आहेस ठीक आहे ना तुम्ही दोघं डोकं फिरवू नका माझा हाता. ते काय दारावर आलेले भिकारी आहेत काय? त्यांना हातावर साखर देऊन पाठवायचंय काय? नीट बोल म्हणजे काय तुम्ही काय वागताय तुझा बघायला? कार्यक्रम आहे, तुला नाही करता आला. मला नाही करायला तुझ्या बाबाने आहे ना करायचं. बघा, ही भाषा आहे तिची. दादा गुच्चूपटा राहू द्या काही नको आम्हाला खायला प्यायला काहीच नको. पाणी विचारलं नाही साधं तुम्ही येतो आम्ही. कुठे हो बसा ना हो, ऐका ऐका काय हो गेली? ऐका. हो दादा ए, दादा, ए, इकडे बाळा जावई बापू या इकडे. हेअरस्टाईल इकडे ऐक. काय अहो काय नाही मी बूट घालून राहते आमचं झालं हे. हा काय झालं ऐका ना तुम्ही एक काम करा बिल्डिंग मधनं खाली उतरलात ना इथं उजव्या हाताला MSG हॉटेल आहे तिकडनं मी मागवतो लगेच येऊ पाऊण तासात येईल नाही 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 थांबायचे आम्हाला इथे. नाही. पाऊण तासात काय करायचे इथे? अहो गप्पा मारूया अरे ना. गप्पा मारू देता का तुम्ही? तुमचे चालू आहे बच्चा 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 चालू आहे आणि तुम्ही बोला म्हणून तुम्हीच बोलत राहता. अरे तोंडे का काय आहे तुमच्या? आणि बा आहे ना बोल का आपण एका ना चर 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 चालतासच. अरे बापरे ऐका ना तुम्ही शांत व्हा मी काय आम्ही आहे ना आता आहे ना त्या हॉटेलमध्ये जाऊ तिथे जेऊ पण इथे नाही जेवू. जेवा तुमचं पोट भरेपर्यंत तुम्ही जेवा फक्त हे करा 3 पुलाव ऑर्डर करा आमच्या तिघांचं. काय करायचं या बाईचं सांग या बाईचं काय करू आता? काय चुकलं? मला पुलावची ऑर्डर सांगते मग मला शुगर आहे भात खाल्ल्यावर मी राहीन एवढी अक्कल नाही तुला. मग? मला एक काम 3 नान सांगा बाकी पुलाव नको. ए, चल मी नाही खाणार आहे मला चायनीज खायचंय चल. हे बघ चायनीज खायला ही वेळ आहे चायनीज खायची हा? थोडा असतो त्याच्यात आणि शिवाय मुळात नूडल्स नंतर चिवड होता थंड झाल्यावर एवढी अक्कल नाही तुम्ही तुला. गप्पा बसा आणि नान लॉलीपॉप खायचंय. लॉलीपॉप कसलं लॉलीपॉप लहान म्हणून नान लॉलीपॉप बांधत होता तो. अहो, काय माणूस आहे ना मला खरंच कळत नाही. पुढे गेलं. वा 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 लय भारी. संभाषणातला मूळ मुद्दा सतत हरवत होता पण आम्हाला हसवण्याचा कळीचा मुद्दा तुम्हाला बरोबर सापडला. मस्त परफॉर्मन्स. विचारा हास्य रसिकांना की तुमच्या परफॉर्मन्स मधला अंतर आणि मुखडा त्यांना कसा वाटलाय? ओक साहेब प्राजक्ता मला कधी कधी असं वाटतं ना की तुझ्याकडनंच एखादं स्किट लिहून घ्यावं. तू इतकं छान बोलतेस कधी कधी की मला असं वाटतं की पूर्ण स्क्रिप्ट तू लिहावंस आणि त्याच्यामध्ये तुझे विचार मांडावेस त्याच्यामध्ये तुझ्या कविता याव्यात त्याच्यामध्ये तुझ्या करिअरचे काही उल्लेख यावेत आणि काय होता मुद्दा? वा 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 तरी म्हणलंय कुठे चाललंय नेमकं? कमेंट वा वा बरोबर हां तर डेंजरस फॅमिली आहे ही. म्हणजे कांदे पोह्याच्या कार्यक्रमात कान देऊन कोणीच ऐकत नव्हतं त्याचं विशेष. आणि चेतू आता काही दिवसांनी लोक तुला तू तिकडचीच आहेस का असं विचारायला लागतील एवढा कंट्रोल यायला लागलाय तुझा त्या भाषेवरती आणि ती अवघड आहे भाषा तशी आणि तू छान बोलायला लागलीस ती मजा आली. येस सई. खूप छान नॅचरल वाटत होतं तुमचं भांडणं. जनरली जेव्हा ही स्क्रिप्ट अशी फ्लो करायची स्क्रिप्ट होती तर
तुमच्या त्या अपसूक आल्यामुळे ना खरोखर खूप नॅचरल वाटत होतं. त्यामुळे तुमच्या तिघांचंही खूप कौतुक. शिवा, मी जर का माझ्या घरी असं बोलले तर मला धाड 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 मार पडेल. मला पण. खूप जास्त. पण म्हणजे ही कॅरेक्टर्स खूप वेगळी होती, मजा आली त्यांनी. आणि पाहुण्यांचं खूप वाईट वाटलं मला. खरंच त्यांना बिचारांना पाणीही नाही विचारलं. नवीन हेअरस्टाईल मस्त आहे, खूप भारी आहे. येस. चेतू, मस्त कमांड ओव्हर लँग्वेज, खूपच भारी. शांतता मस्त. मला म्हणजे जे इमोशन्स ज्या फॅमिलीकडून जनरेट व्हायला हवे होते ते मस्त झाले. वेगळाच विषय होता, थोडा वेगळा फॉर्मॅट होता आणि हा काय म्हणूया ट्राय केल्याबद्दल तुमचं खूप कौतुक. मजा आली.